नर्मदे हर. मी आता कश्यप ऋषींचं जे ठिकाण आहे, ज्यांनी तिथं या नर्मदा मैयाच्या किनारी तपश्चर्या केलेली आहे आणि कश्यप ऋषी ज्या ठिकाणी राहायला होते, त्यांचा आश्रम जिथं होता ते हे ठिकाण आहे आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि कश्यप ऋषींनी स्वतःच्या हाताने भगवान शंकराच्या पिंडीची इथं स्थापना केलेली आहे, ते आपण पाहणार आहोत. हे पार्वती माता, इकडे कार्तिक स्वामी, या बाजूला गणपती बाप्पा आहेत आणि हे कश्यप ऋषींनी स्थापन केलेली पिंड महादेव शंकरांची. हे दिसते आपल्याला बलबला कुंड. या ठिकाणाला बलबला कुंडही म्हटलं जातं आणि कश्यप ऋषींनी स्थापन केलेले महादेवांच्या या ठिकाणाला नीलकंठेश्वर असंही म्हटलं जातं. आपण बलबला कुंडच्या जवळ आलेलो आहोत. हे पाहताय तुम्ही बलबला कुंड. बुलबुला असंही म्हटलं जातं, म्हणजे बुडबुडे. इथे आपल्याला बघायला मिळत आहेत बुडबुडे. हे पहा, असे बुडबुडे येतात. इथं महंतांना भेटल्यानंतर इथलं महात्म्य त्यांनी सांगितलं की कश्यप ऋषी या ठिकाणी राहिला होते, तेव्हा नित्याने ते मैयाच्या स्नानासाठी, इथं जवळच मैया आहे आणि मैयाच्या स्नानासाठी जायचे आणि गेल्यानंतर मैया स्वतःहून वर यायची. मैयाला आनंद व्हायचा की कश्यप ऋषी स्नानाला आल्यानंतर आनंदाने ती मैया उफाळून वर यायची आणि कश्यप ऋषींचं स्नान व्हायचं. त्यामुळे काय व्हायचं की या मैयाच्या तटावर असणारे 88,000 ऋषीमुनी यांना एक कळालं की इकडं कश्यप ऋषींवर मैया जलाचा अभिषेक करायची आणि तिकडे बरोबर सकाळी पहाटेच्या वेळेस ब्रह्ममुहूर्तावर सगळं मैयाचं पाणी कमी व्हायचं. तेव्हा ते ऋषीमुनींना वाटायचं हे पाणी कसं काय, म्हणजे मैया खाली कशामुळे गेली. सगळ्या ऋषीमुनींनी विचार केला आणि त्यातल्या काही त्रिकालज्ञानी ऋषींनी ध्यान लावून पाहिलं की हे कशामुळं होतंय. तर तेव्हा त्यांना कळालं अंतर्ज्ञानाने की मैया इथे कश्यप ऋषींच्या इथे उफाळून येते, सगळी इथे एकवटते इथे, आणि त्यामुळे मग सगळं मैयाच्या जल कमी होतो. आणि सगळे 88,000 ऋषी कश्यप ऋषींच्या भेटीला आले. सगळ्यांनी प्रार्थना केली कश्यप ऋषींना की म्हटले, मैयाची खरी कृपा तुमच्यावर आहे, तर आमची प्रार्थना आहे म्हटले की मैयांचं आम्हाला दर्शन व्हावं. तेव्हा कश्यप ऋषींनी प्रार्थना केली आणि या ठिकाणी बुडबुडे यायला सुरुवात झाली आणि इथे मैया या बुडबुड्यातून वर येऊन मैयानी इथे सगळ्या ऋषी मुनींना, सगळ्या देवतांना, देवतासुद्धा इथे प्रगट झालेले आहेत. अमरकंटकला जेव्हा मैया सुरुवातीला शिवजीपासून निर्माण झालेली आहे, तेव्हा तिथं सगळ्या देवतांनी दर्शन घेतलं होतं. त्यानंतर देवता परत इथेही आलेले आहेत आणि इथं दर्शन घेतलेलं आहे सगळ्या देवतांनी. हे बुडबुडे दिसत आहेत आपल्याला आणि इथे दर्शन घेतलं आणि मैया खूप आनंदी झाली सगळ्या ऋषीमुनींना पाहून, कश्यप ऋषींना पाहून, देवतांना पाहून. आणि मैया म्हणाली
नर्मदा मैया की मागा, काय मागायचं ते. तर ऋषीमुनींनी इथे एक गोष्ट मागितली की त्या ऋषीमुनी जेव्हा मैयाच्या दर्शनासाठी कश्यप ऋषींच्या भेटीला येत होते त्यावेळेस सगळ्या पूर्वजांनी त्यांना प्रार्थना केली होती ऋषीमुनींना की आम्हाला मुक्ती मिळावी, असं काहीतरी मागा म्हणजे मैयाकडे. तेव्हा सगळ्या ऋषीमुनींनी मैयाकडे इथं मागितलं की आमच्या पूर्वजांना मुक्ती मिळावी. तर हे ठिकाण असं आहे की इथं पिंडदान दिलं जातं आणि आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळावी, मुक्ती इथं मिळली जाते मैयाच्या कृपेने. मैयानी त्यांना आशीर्वाद दिला की इथं कोणी पिंडदान करेल की त्यांचे पूर्वज हे मुक्ती पावतील. असं हे ठिकाण आहे. हे नीलकंठेश्वर कश्यप ऋषींचं हे ठिकाण आपण आज पाहिलं. हे बुडबुडे वर येत आहेत. शक्तिशाली हे ठिकाण आहे. या ठिकाणी आल्यानंतर स्पंदने जाणवतात की आध्यात्मिक स्पंदने या ठिकाणी जाणवतात. खरी ईश्वरी कृपा म्हणतो आपण, ईश्वर चमत्कार म्हणतो आपण, हे या ठिकाणी पाहायला मिळतो. प्रत्येकाने इथं यावं, दर्शन घ्यावं असं हे ठिकाण आहे. खूप छान असं ठिकाण आहे सगळं. हे मैया या बाजूला, मैया पलीकडे आहे. खाली हे कश्यप ऋषींनी स्थापन केलेले नीलकंठेश्वरम महाराजांचं मंदिर आहे. आपण आत्ता दर्शन घेतलं. हे सगळं ठिकाण आहे. ज्या ठिकाणी 88 सहस्र ऋषी या ठिकाणी आले आणि प्रार्थना केल्यानंतर मैया प्रकट झालेली आहे कश्यप ऋषींच्या प्रार्थनेनंतर. असं हे पाहिलेलं आहे आपण हे ठिकाण. नर्मदे हर. जय जय रघुवीर समर्थ. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पुढे पाठवा आणि पुढचा व्हिडिओ नक्की पहा. नर्मदे हर.